नमस्कार. दैनंदिन चिंतन, निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 285 आणि 286. धोखा है एक फरेब है, धोखा है एक फरेब है, मंजिल का हर ख्याल. धोखा है फरेब है, मंजिल का हर सवाल. सच पूछिए तो सारा सफर वापसी का है. सच पूछिए तो सारा सफर वापसी का है. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही केवळ भौतिक सुख जाणता, शुद्ध असणेपणाचा आनंद जाणत नाही. जर तुम्ही तुमच्या सुख-दुःख, हर्ष-विषाद, ताण-तणाव इत्यादीची जर तपासणी केली, तर तुमच्या हे सहज लक्षात येईल की खुद्द एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी मान्यता, कल्पना, प्रतीके, प्रतिमा, मते ह्या गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत तशाच असतात. न त्या सुखमय असतात, न त्या दुःखमय असतात. केवळ त्या वेळी, त्या प्रसंगाच्या त्या केवळ एखाद्या घटक म्हणूनच असतात. आम्ही असे हे जाणणे आणि असे हे जाणणे हे ज्यामुळे शक्य होत आहे, ते आपल्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य होत आहे. एका जिज्ञासू साधकाने श्री महाराजांना असा प्रश्न विचारला, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. स्वतःबद्दलच्या व जगाबद्दलच्या गैरसमजुतीमुळे खोट्या कल्पना, मान्यता, प्रतिमा इत्यादींना आम्ही चिटकलेलो असतो. पण मग इच्छा, भीती, हाव, ईर्ष्या, लोभ यांचे बळी पण पडतो. स्वतःचे व जगाचे यथार्थ ज्ञान आवश्यक आहे हे पण मला पटते. या भ्रमातून, या भ्रमाच्या बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे, हेही मला पटते. पण माझा प्रश्न असा आहे, की पण वळत का नाही? ती तुम्ही म्हणता ती मूळची कळकळ वगैरे, वगैरे ती उत्स्फूर्तता मला कशी प्राप्त होईल? यावर महाराज मोठे छान आणि मार्मिक उत्तर देतात. ते म्हणतात, सूर्यप्रकाशाला आकर्षित करण्यासाठी आरसा स्वतःहून काहीच करू शकत नाही. फक्त स्वतःला धूळ मळ यापासून तो स्वच्छ करून नेमक्या ठिकाणी स्वस्थ राहून पडून सूर्यप्रकाश, सूर्यकिरणे आपल्या जवळ येतील म्हणून निर्मळ चेहऱ्याने फक्त वाटच पाहू शकतो. या सर्व गोष्टी सिद्ध होताच. म्हणजे सूर्याची दिशा, सूर्यकिरणाची किरणे, आरसा, त्यात आरशाचा निर्मळपणा, स्वच्छपणा ह्या 3 गोष्टी एकत्र येताच मात्र मग सर्व काही ठीक होते. सूर्य निर्मळ आरशात प्रकाशेल म्हणून सध्या तुमचे म्हणणे आम्हाला समजत नाही, कळत नाही असे म्हणू नका. यापेक्षा अजून सोपे करून सांगताच येत नाही. नाहीतर सांगितले असते. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, फक्त मन लावून ऐका. न समजले तर नका समजू देऊ. समजत नाही म्हणून स्वतःला हीन-दीन समजू नका. एखाद्याला समजले, मला का नाही समजले अशी तुलना तर मुळीच करू नका. फक्त ऐका, लक्षात ठेवा. एखादी गोष्ट जरी समजली नाही, तरी ती लक्षात ठेवताच येते. संदर्भ आहे द अल्टिमेट मेडिसिन या पुस्तकाचा. माणसाला त्याची पूर्ण प्रतिमा पाहण्याकरता कमीत कमी त्याच्या उंचीच्या अर्ध्या उंचीचा आरसा लागतो. हा आर्किमिडीजचा सिद्धांत आपण शिकलो. हे समजले नाही तरी हे आपल्याला सहज लक्षात ठेवता येते किंवा वर्तुळाच्या सर्व कोनांची बेरीज 360 अंशच असते. हे आपल्याला सिद्ध करता आले नाही, समजले नाही तरी हे केवळ लक्षात मात्र निश्चित ठेवता येते. जेव्हा ते समजेल तेव्हा समजेल, काय घाई आहे? पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे सांगणे आज जरी कठीण वाटत असले, तरी तुम्ही लक्षात ठेवलेले, न विसरले, तर एक दिवस मात्र ते तुमच्या नक्की लक्षात येईल.
लक्षातच येणार नाही तर तुमच्या कामातही पडेल. केव्हा? जेव्हा तुमच्या जीवनात एखादी आणीबाणीची स्थिती निर्माण होईल, त्यावेळेला तुमच्या हे बरोबर लक्षात येईल. श्री निसरत्त महाराज म्हणूनच म्हणतात, गुरुचा आदेश होता, की तू लोकांना तुला जो अक्षय आनंदाचा ठेवा मिळाला आहे, तो नीट सोप्या भाषेत समजावून सांग. म्हणून पारंपरिक शब्दांचा सरधोपट मार्ग सोडून म्हणजेच जास्त गुंतागुंत न करता तू त्यांना सांग. त्यामुळे सर्वसामान्यांना हे सगळे कळेल. संदर्भ तोच अल्टिमेट मेडिसिन. म्हणूनच काय, की पाश्चात्य लोक या अशा प्रकारच्या आत्मज्ञानाकरता निसर्गदत्त महाराजाकडे वळलेले असावेत. भाग 286. हर चीज का खोना भी बड़ी दौलत है. हर चीज का खोना भी बड़ी दौलत है. बेफिक्री से सोना भी बड़ी दौलत है. एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता व्यक्ती म्हणून तुम्ही राहू नका, याचा नेमका अर्थ काय? श्री महाराज म्हणाले, शुद्ध चैतन्याच्या दिशेने शुद्ध चैतन्याच्या दृष्टीने दुसरा तिसरा असे काहीही नाही. ते अविभाज्य आहे, घनदाटपणे आहे, एक संघ आहे. तुम्ही समजत असलेल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला थोडाही खरेपणा नाही. जे व्यक्तिमत्व जे तुम्ही ऐकाल, जे तुम्ही स्वतःला व्यक्ती म्हणता, ते व्यक्तिमत्व जे तुम्ही ऐकाल, जे तुम्हाला लहानपणी ऐकविले गेले, पुढे जे तुम्ही काही वाचाल किंवा तुम्हाला वाचायला कोणी जे सांगितलं, तुमच्या आठवणी, तुमच्या स्मृती, तुमच्या मान्यता, तुमची मते, कल्पना, भाषांचे ज्ञान याचे एक ते कडगोळे आहे. भिन्न भिन्न प्रदेशात, भिन्न भिन्न भाषेत, भिन्न भिन्न रीतिरिवाजांचे जे संस्कार आहेत, तेच त्यात स्पष्ट होत असतात. म्हणजे मूळचे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला समजत नाही, तर आकस्मितरित्या ज्या स्थळी काळी जे काही कळत नकळत तुमच्यावर थोपवल्या गेले, तेच तुम्ही आहात. तुमचे स्थळ काळ बदललेले असते, तर म्हणजे तुम्ही दुसऱ्या वातावरणात, दुसऱ्या आईवडिलांच्या पोटी दुसऱ्या प्रांताच्या ठिकाणी जर जन्म घेतला असता, तर तुम्ही सध्या आहे त्याप्रमाणे स्वतःला समजले असते काय? याला पुरावा म्हणजे श्री निसरत्न महाराज म्हणतात, गाढ निद्रेत किंवा सुषुप्तीत तुम्ही मूळच्या व्यक्तिरहित आणि व्यक्तिमत्वरहित अशाच स्थितीत असता. तेथे आठवणी, स्मृती वगैरे वगैरे काहीच नसते. म्हणजे कुठल्याही व्यक्तीशिवाय, व्यक्तिमत्वाशिवाय तुम्ही तेथे असता की नसता, यातच खोलवर जा. म्हणजे तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल किंवा नेमका अर्थ कळेल. म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी फक्त एकच महत्वाचा उपदेश केला, श्री निसरत्न महाराजांना केला, ते म्हणजे तू सध्या स्वतःला जे जे काही समजतो आहेस, ते तू मुळीच नाहीस. हे खोलवर जाऊन मनापासून कळताच आपण स्वतःला जे जे काही समजतो, ते आपण मुळीच नाही, हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, तेच अगोदरचे असणेपण म्हणजेच तू आहेस. तू आणि असणेपण वेगळे नाही. तू वेगळा व तुझे असणेपण वेगळे असे द्वैत कधीही संभवत नाही. जे जे आपण स्वतःला समजतो, मग ते काही असो, अगदी अहम ब्रह्मास्मी का असेना, ते कळणारे आहे, परप्रकाशित आहे. आणि अगोदरचे असणेपण जे सदैव मूकपणे आहे, ते या सर्वांना प्रकाशित करणारे प्रकाशत्व आहे. आता तुम्हाला जे प्रकाशित झालेले आहे, ते ते आवडते म्हणजे सत्य वाटते, की ज्या प्रकाशत्वामुळे सर्व प्रकाशित होते, ते प्रकाशत्व आवडते म्हणजे सत्य वाटते, हे तुमचेच तुम्ही ठरवा. 2+2 4 होतात, या म्हणण्यात आनंद आहे, की 2+2 3 होतात, या म्हणण्यात आनंद आहे. हे मात्र आता तुम्हाला तुमचेच ठरवावे लागेल. मी आहे किंवा आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच आहो, या मूळ वस्तुस्थितीकडे लक्ष न देण्यास जे भाग पाडते, त्याचा मात्र कठोरपणे ते नाकारले पाहिजे. आपले मूळचे असणेपण हे मी अमुक तमुक यापासून चिकाटीने मुक्त करा. अमुक अमुक शिवाय
केवळ असा व अशा प्रकारे असणे म्हणजे नक्की काय हे कळकळीने समजून घ्या. जेवढे तुम्ही स्पष्टपणे जाणाल की तुमचे वर्णन केवळ नकारात्मक शब्दातच होऊ शकते, तेवढे ते कशानेच होऊ शकत नाही. केवळ यामुळेच तुमचा शोध हा लवकर संपेल व तुमच्या अमर्याद अस्तित्वाचे म्हणजे व्यक्ताचे ज्ञान तुम्हाला होईल.